रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत काळंपे यांच्या हस्ते काळवली पाटीलवाडी व बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन। महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी विकास खात्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळ व विशेष घटक योजनेतून पोलादपूर तालुक्यातील काळवली पाटीलवाडी व काळवली बौद्धवाडीतील रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत काळंबे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले। यावेळी पोलादपूर तालुका प्रमुख निलेश अहिरे, उपतालुका प्रमुख शौकत तारलेकर, वायसी जाधव, उमेश कालेकर, सरपंच किरण पवार, बाळकृष्ण रेणोसे, शांताराम महाडिक, वासुदेव पवार, महमूद तिवडेकर यांच्यासह महादेव सकपाळ, विठ्ठल सकपाळ, मोतीराम सपकाळ, आशिष महाडिक, सतीश सावंत, संतोष उतेकर, रमेश शेलार, चंद्रकांत शेलार, बाळाराम महाडिक, शिवाजी महाडिक, सुशांत महाडिक तसेच काळवली गावातील महिला वर्ग, युवा सैनिक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, महाड, रायगड। माननीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष आम्ही सगळी मंडळी काम करतोय। चौथ्यांदा त्यांना निवडून दिल्यानंतर आम्ही जेव्हा निवडणुकीला या ठिकाणी आलो त्यावेळेला लोकांना शब्द दिला होता, कारण हा रस्ता काळवली पाटीलवाडी आणि काळवली बौद्धवाडी या दोन्ही ठिकाणी येणारा रस्ता जो आहे हा रस्ता फार छोटा होता, एखादी गाडी बी तिथून जात नव्हती। याच्या रुंदीकरणामुळे लोक जागा देत नव्हती म्हणून तो राहिला होता। पण इथल्या आमचे मुस्लिम बांधव असतील, आमचे बौद्ध बांधव असतील किंवा मराठी बांधव या सगळ्यांना एकत्र घेऊन बैठक करून तालुका प्रमुख या मंडळींना मीटिंग केल्या, सरपंचांनी मीटिंग केल्या, लोकांनी जागा द्यायची कबूल केली। विशेष घटक योजनेअंतर्गत हा बुद्धवाडीचा रस्ता आहे आणि बाकीचा रस्ता जो आहे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेला आहे। त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी झाला आहे। याचं उद्घाटन मोठ्या प्रमाणात माननीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते पूर्ण झाल्यानंतर होणार आहे। याचसोबत या विभागामध्ये तुमच्या संवादचा जो गावदेवीचा अंतर्गत रस्ता होता का तो रस्ता पूर्ण झालेला आहे, त्याचंही उद्घाटन पेंडिंग आहे। माठवण बौद्धवाडीचा रस्ताही मंजूर आहे, तिथेही आता आज आम्ही या ठिकाणी उल्लेख केला आहे। त्याचंही काम या झाल्यानंतर ताबडतोब सुरू होईल, तोही पूर्ण होईल। माननीय मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली अखंड तालुक्यामध्ये 42 ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं चालू आहेत। येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकांनी आमच्या शब्दाला मान देऊन भरघोस मताने त्यांना निवडून दिलं आणि त्याचं फळ म्हणून गेल्या अनेक वर्षाची जी आमची मागणी होती की आपले आमदार नामदार झाले पाहिजे, ते माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मंत्रिपद देऊन आमचा सन्मान केलेला आहे। माझी विनंती आहे कार्यकर्त्यांना की आपण तो सन्मान विकासाच्या रूपातून लोकांपर्यंत पोहोचवायचा, त्यासाठी आज या ठिकाणी भूमिपूजन झाले। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।